ज्या दिवशी उपवास असतो ना त्याच्या आदल्या दिवशीपासून त्याची तयारी चालू होते की उद्या उपवासासाठी काय करायचं। जेव्हा आपला उपवास असतो तेव्हा पण आपल्याला प्रश्न पडलेला असतो आणि जेव्हा आपला उपवास नसतो तेव्हा पण आपल्याला प्रश्न हाच पडलेला असतो की आज बनवायचं तरी काय। तर अशाच आजच्या ब्लॉगमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। उद्या आहे गुरुवार, तर उद्या उपवास होता, तर त्याचाच विचार करून मी थोड्याशा गोष्टी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। फ्रूट्स घेऊन आलेली मी, आणि फ्रूट्स जेव्हा मी घेऊन येते तर मी थोड्या क्वांटिटीमध्ये घेते, अगदी खूप 1 किलो वगैरे आणत नाही, पाव किलो सगळी फळं घेते। पेरू घेतलेले, हे पण पाव किलो नव्हते, पाव किलोला थोडंसं कमी होतं। डाळिंब पण छोटे छोटे मिळाले, ते पण मला पाव किलोला अर्धा किलोला कमी होते, 400 ग्रामपर्यंत होते ते। आणि बाकी ही जी संत्री होती ती मी नगवर घेतलेली, ती मला 50ला 4 मिळालेली। तर अशी मी फळं घेऊन आलेली, कारण फळं सचिनचं खाणं जास्त होत नाही, म्हणजे तो खातच नाही। फळांची आवड मलाच आहे, फळं दही या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात, म्हणजे मला रोज दिल्या तरी मी भरपूर असं खाईन। जेवण नाही, म्हणजे जेवण मी खाणार नाही, पण फळं मात्र मी आवर्जून खाते। आणि जेव्हा जेव्हा मला म्हणजे वेगवेगळी फळं खायला खूप आवडतात, म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळं काहीतरी असं मार्केटमध्ये जरी दिसलं ना मला कुठलं वेगळं फळ, तर मी ते एकदा तरी ते घेऊन येते आणि टेस्ट तर करते। तर उपवासाची तयारी म्हणून थोडीशी फळं घेऊन आली आणि त्यानिमित्त खाणं पण होऊन जातं, नाहीतर मग काही खाणं होत नाही। थोडीशी भाजी पण घेऊन आली, भाजींमध्ये फक्त मी भेंडी आणलेली आणि त्याचबरोबर लिंब आणलेली, आणि म्हटलं उद्या उपवासासाठी काय करायचं, तर टिफिन करणार तर त्याच्यामध्ये काय नेऊ, कारण सकाळी बाकीचा तर नाश्ता होईल, पण मग टिफिनसाठी काय न्यायचं, म्हणून मग मी कच्ची केळी आणली। तर गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं रताळ्याची भाजी किंवा त्याचबरोबर नारळाची कापं असा एक ऑप्शन मी सांगितलेला तुम्हाला। या गुरुवारी मी तुम्हाला हा ऑप्शन सांगेन की आज आपण लाडू करणार आहोत उपवासासाठी, आणि इतर वेळेस पण आपण ते भुकेसाठी, म्हणजे छोट्याशा भुकेसाठी ते खाऊ शकतो। आणि आज करणार आहे मी, म्हणजे उद्याच्या तयारीमध्ये मी नारळाची वडी जशी गेल्या वेळेस केली, साधी सोपी झटपट, तशीच आपली होणारी केळ्यांची भाजी, केळ्याच्या म्हणजे जशी आपण रताळ्याची करतो तशीच केळ्याची भाजी केली जाते, तर ती सकाळी लवकर होईल म्हणून केळी घेऊन आली। आता ही सगळी फळं इथे जी धुवून ठेवलेली ती सुकलेली आहेत, आणि मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते फळं नेहमी धुवून ठेवावी, कारण आपण जेव्हा घरातल्या मेंबरना सांगत असतो किंवा त्यांना खायचं असतं तेव्हा ते इकडचं तिकडे बघत नाहीत आणि जसं आहे तसं ते फळ तोंडात टाकलं जातं। आता बाहेर एवढी धूळ आहे ना की प्रत्येक गोष्टीवर धूळ ही असतेच असते। तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित धुतलं नाही तरी थोडं जरी व्यवस्थित क्लीन करून जरी तुम्ही त्यावेळेस ठेवलं आणि खाताना परत जरी धुतलं ना तरीही चालेल। तर लिंब मी 2च आणलेली, कारण माझ्याकडे पूर्ण लिंब संपलेली, तर आणायची दिसली म्हणून मी घेतली। केळी लिंब जिथे जिथे होती तिथे ठेवून घेतली। आणि आज ना सलाड स्पिनर बऱ्याच दिवसांनी वापरणं झालं माझं, तर ते मी क्लीन करून ठेवलं, कारण मग त्याच्यातच मी वॉश करायला घेतलेली म्हणजे फळं जी होती ती, तर ते मी परत तिथे धुवून परत साईडला ठेवून दिलं। आणि मी भेंडी ना आज किलोवर नव्हती घेतली, आज मी वाट्यावर घेतलेली, आज मला 20 रुपयाला वाटा मिळाला, तर मी म्हटलं ठीक आहे चांगला मिळाला। आणि ही भेंडी जी घेतलेली आहेत ना मी, ही सारासाठी घेतलेली आहेत, भेंड्याची भाजी करण्यासाठी नाही। अशा मोठ्या भेंड्यांचं ना सार खूप छान होतं, म्हणजे भाजी तर होतेच नेहमी, पण सार फार क्वचित केलं जातं, म्हणजे कधीतरी फार कमी वेळेत, म्हणजे 4 वेळा भेंडी आणली तर मी एखाद्या वेळेस सार करते, त्याच्यामुळे म्हटलं पण यावेळेस मी म्हटलं आपल्याला सारच करायचं आहे। नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आहे बुधवार आणि उद्याची थोडीशी प्रिपरेशन आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे, तुम्हाला ती बघायला मिळणार आहे। तर जसं जी काही सगळी फळं आणलेली आणि भाजी, तर माझी तुमच्याबरोबर गप्पा मारेपर्यंत भेंडी ड्राय होतील, म्हणजे या मॅटवरनं पाणी लगेच सुकलं जातं, म्हणजे याच्यामधलं जे काही असेल फक्त मी आता ही वरून पुसून घेणार आहे। आणि तुम्हाला माहिती आहे भेंडी मला आज करायची असेल, 1 दिवसांनी किंवा 2 दिवसांनी करायची असली तरी मी भेंडी जेव्हा जेव्हा आणून घेते तेव्हा ती मी चॉप करते, फ्राय करून ठेवते आणि मग फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे सकाळी फक्त कांदा टोमॅटोवर परतलं की झालं। सकाळी तर काय माझा टिफिन नसणार, पण मी उद्या माझ्यासाठी कच्च्या केळ्यांची भाजी करणार आहे, ती मी तुम्हाला सांगितली, त्याच्यासाठी कच्ची केळी घेऊन आली। प्रत्येक गुरुवारी काय वेगळं करायचं याच्यासाठी डोकं खूप आधीपासून माझं धावत असतं। तर प्रत्येक वेळेस आता जसं गेल्या रविवारी रताळी वगैरे झालेली आणि नारळाची कापं केलेली आपण, तर म्हटलं ह्यावेळेस म्हटलं कच्च्या केळ्यांची भाजी करूया, कारण भाजी वगैरे खाल्लं तसं खाल्ल्यासारखं पण वाटतं, आणि कच्ची केळी रताळी याच्यामध्ये मीठ नसलं तरी देखील चालतं, अशीच ती भाजी खूप टेस्टी लागते आणि त्याला शिजायला पण जास्त वेळ लागत नाही। कच्च्या केळ्यांची भाजी अगदी पटकन होते। तर तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने केली जाते? आमच्याकडे अगदी जशी रताळ्याची करतात तशीच कच्च्या केळ्यांची भाजी केलेली जाते। तुमच्याकडे मसाला वगैरे टाकून करतात का भाजी, किंवा मग आपली जी कापं असतात लांब, जसं आपण बटाट्याच्या काचऱ्या करतो तशा पद्धतीने आमच्याकडे केळ्यांच्या काचऱ्या केलेल्या जातात।
तर आजच्या व्लॉगमधनं मी तुमच्याबरोबर मला आता उपवासासाठी उद्या लाडू पण करायचं आणि इतर दिवशी खाण्यासाठी पण होतील, म्हणून थोडेसे झटपट असे होणारे कमीत कमी साहित्यात पटकन होणारे लाडू शेअर करायचे। आणि त्याचबरोबर आज एक सलाडची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, हेल्दी असं। कारण बऱ्याच वेळा मला असं वाटतं ना की जे पेशंट्स असतात, म्हणजे जसं डायबिटीज पेशंट आहेत, हार्ट पेशंट आहेत, तर डायबिटीज पेशंटना ना बऱ्याच वेळा थोड्या वेळाने भूक लागत असते किंवा त्यांचं खाणं कसं कमी खाल्लं जाईल आणि त्यांना फायबर्स शरीरासाठी त्यांच्या जे उपयुक्त आहेत ते कशाने मिळतील। तर सलाडमध्ये जे आपण खातो ना त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात। तुम्ही जेवणाच्या आधी एक वाटीभर जरी कुठलंही खा, मग मूग मटकी खा, मोड आलेले उकडलेले, किंवा मग चणा खा, किंवा कांदा टोमॅटो काकडी असं मिक्स करून सलाड खा, किंवा नुसतं गाजर खा, काहीही खा, पण जे जर तुम्ही एक बाउलभर जेवणाच्या आधी 1 तास खाल्लात ना नंतर तुम्हाला जेवताना मग खूप जास्त जेवण जाणार नाही, पोट पण तुमचं भरलेलं असेल, थोडंसं अगदी जे काही मोजकं तुम्हाला खायचं असेल ते तुम्ही खाल आणि मेन म्हणजे जे शरीराला हेल्दी असेल ते देखील मिळलं जाईल। तर आज मी तुमच्याबरोबर जी सचिनला मी सकाळी देते, म्हणजे तो जिमला जातो तर त्याला असं काहीतरी हेल्दी लागतं कधी कधी खायला, तर सकाळी बऱ्याच वेळा असे काही वेगवेगळे पदार्थ मी ट्राय करते, तर ते आज तुमच्याबरोबर शेअर करते। आज आम्ही ते संध्याकाळी करणार आहोत, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर ती झटपटची सलाडची रेसिपी शेअर करते। तर आजच्या ब्लॉगमधनं ती देखील बघायला मिळणार आहे आणि माझी जी रुटीनची कामं आहेत ती देखील बघायला मिळणार आहे। प्रीतीताईंनी आजच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेली की प्राजक्ता तू ते जे मक्याचे दाणे आहेत ना ते उभी एक लाईन सोल आणि मग बाकीचे सोल, तर ऍक्च्युली ना ती ना मी खूप वेळा ट्राय केली पण ती सिंगल लाईन ना माझ्याकडनं सोललीच जात नाही। मी खूप व्हिडिओ बघितले, इन्स्टावर बघितले, युट्यूबवर बघितले, पण ती सिंगल लाईन मला सोलायला जमतच नाही आणि मग ते बाकीचे सोलायचे मला अजिबात नाही जमत। पण प्रीतीताई मी नेक्स्ट टाइम नक्की ट्राय करेन। आता तुम्ही पण एकदा मला सांगितलं तर मी नक्की प्रयत्न करेन आणि जमलं तर नक्की आपल्या सगळ्या बाकीच्या मैत्रिणींबरोबर पण शेअर करेन। आणि अजून एक आपल्याला कमेंट होती ब्लाऊज बद्दलची, तर त्यांनी जी कमेंट केली तर त्याच्यानंतर मी सुरुवातीला ना एक खूप ब्लाऊजची ट्रिक वापरायची, म्हणजे ब्लाऊज पीस एका पीसमध्ये, म्हणजे बरं कसं असतं साड्यांमधले जे ब्लाऊज पीस असतात त्याच्यावर असं असायचं आईला पण शिवायचं असायचं आणि मला पण शिवायचं असायचं, मग तशा वेळेस आम्ही एक ट्रिक वापरून तो ब्लाऊज एका साडीचे 2 ब्लाऊज पीस शिवायचो, म्हणजे पूर्ण ब्लाऊज रेडी करायचो। ते कशा पद्धतीने तर मी बघते आजच्या ब्लॉगमध्ये जर जमलं तर नक्की शेअर करेन किंवा मग उद्याच्या ब्लॉगमध्ये तर नक्की शेअर करेन। शक्यतो आजच्या ब्लॉगमध्ये नाही जमणार कारण आजचे बऱ्याचशा गोष्टी आहेत आजच्या ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये मी नक्की ते शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि खरंच शेअर करेल। आणि थँक्यू ताई, तुमच्या मार्फत ती ट्रिक, म्हणजे जी गोष्ट मी करत होती पण ती माझ्या लक्षात नव्हती, तुम्ही जी गोष्ट सांगितली त्याच्यावरून मी म्हटलं चला ही गोष्ट मी बाकीच्यांबरोबर पण शेअर करेन। तर थँक्यू सो मच, तुम्ही पण अशा मला छान छान कमेंट करा, तुमचे काही सजेशन्स असतील मला देत जा, त्याच्यामुळे मला देखील माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा म्हणजे एक चान्स मिळेल। चला आता कामांना आपण सुरुवात करूया। सर्वात आधी मी भांडी ही जी आहे ती पुसून साईडला ठेवून घेणार आहे। हे जे आपलं सलाड स्पिनर आहे ते भेंडी घेतलेली ती पण ड्राय करून घेते, ती पुसून घेते, ती एका साईडला ठेवते, एका साईडला कुकर लावून घेणार आहे आणि मग एका साईडला लाडूची तयारी करते। चला तर सुरुवात करूया। उपवासाच्या दिवशी ना दही हे सगळ्यांनाच हवं असतं, मग तुम्ही साबुदाण्याची खिचडी खा किंवा थालीपीठ खा, काही केलं तरी दही हवंच असतं। तर बघा मी काल विरजन लावलेलं दही म्हटलं आज तुमच्याबरोबर शेअर करू आणि खूप छान मस्त असं दही लागलं गेलं आणि अगदी घट्ट असं, याच्यामध्ये कुठेही पाणी नाहीये, नाही तर बऱ्याच वेळा त्याला पाणी सुटून वरती बऱ्याचशा वेळेस ना जेव्हा आपण दही लावतो ना तर पाण्याचा वरती थर येतो, तर दूध मस्तपैकी छानपैकी आटवल्यामुळे ना म्हणजे घट्ट करून घेतल्यामुळे दही आपलं छान लागलं गेलेलं आहे। तर आता तुम्हाला दाखवण्यापुरतंच मी हे काढलं, आता मी हे फ्रीजमध्ये असंच ठेवून देईन। तर आता आपल्याला करायची जेवणाची सुरुवात आणि आपल्या बाकीच्या इतर गोष्टींची पण सुरुवात करायची। तर सर्वात आधी मी काय करणार आहे, भेंडी कापून घेणार आहे, जी मला भेंडी सारासाठी वापरायची। तर जेव्हा मला सारासाठी भेंडी वापरायची असतात ना तेव्हा मी त्याला ना थोडी मोठीच कापते, अगदी छोटी छोटी अशी कापत नाही। भाजीला करायची असेल तेव्हा थोडीशी तुम्ही बारीक केली तरी चालते, पण जेव्हा सारासाठी करायची तेव्हा थोडीशी मी मोठी ठेवते कारण ती खाताना सारामध्ये आली नाही तर खूप छान लागते। तुम्ही एक सार नक्की करून बघा, याच्या बऱ्याचशा आधीच्या व्लॉगमध्ये मी भेंड्याच्या साराची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। भेंड्याचं सार काहीतरी प्रत्येक वेळेस आपण रोज डाळ किंवा त्याचबरोबर ताकाची कढी किंवा आमटी असं बऱ्याच वेळा खात असतो, तर त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही भेंड्याचं सार हे नक्की ट्राय करू शकता। माझी सवय बऱ्याच वेळा मी भेंडी
अशी वॉश करून घेते आणि नंतर ती कापून तेलावरती छानपैकी परतून घेते. तर जेव्हा मी तेलावरती ती परतून घेते ना, तेव्हा दुसऱ्या वेळेस मला सकाळी खूप जास्त असा वेळ जात नाही. आणि जेव्हा तुम्ही ज्या पॅनमध्ये ठेवाल ना, त्याच्यामध्ये फक्त ती पॅनवर ठेवायची, साईडने तेल सोडायचं आणि त्याला अजिबात हलवायचं नाही. थोड्या वेळ 5 ते 7 मिनिटांनी तुम्ही थोडंसं हलवून घ्या, अगदी हलकं हलवून घ्यायचं आणि 5 ते 7 मिनिटं परत झाल्यानंतर परत एकदा हलवून घ्यायचं. त्याने भेंडीचा ना बुळबुळीतपणा अगदी सहज निघून जातो. तर आता करणार आहोत आपण लाडू, आणि या लाडूची रेसिपी मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलेली आहे आपल्या बऱ्याचशा व्लॉगमध्ये. तर इथे मी मोजून असं नाही प्रमाण घेते, अंदाजाने सगळं प्रमाण आज घेतलेलं आहे. थोडेसे बदाम घेतलेले आहेत, थोड्याशा मनुका घेतलेल्या आहेत आणि हा मोठा जो पेला आहे त्या वाटीने मी 2 पेले मखाणे घेते. हे 100 ग्रॅम पण मखाणे नसतील, हे हार्डली 30 ते 40 ग्रॅमपर्यंत मखाणे असतील. तर साईडला माझी भेंडीचं पण काम चालू आहे आणि एका साईडला मी तयारी पण करून घेते. तुमच्या घरात जे अवेलेबल असतील लाडूसाठीचे ते सगळं साहित्य तुम्ही घ्या. इथे बघा, मखाण्यांबरोबर मी सुकं खोबरं आणि त्याचबरोबर दाणे घेतलेले आहेत. आणि तुमच्याकडे पाहिजे असेल तर डिंक असेल तर ते डिंक पण तुम्ही टाकू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स येतात ते देखील तुम्ही टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार आहे, ड्रायफ्रूट्स तुम्हाला हवे ते टाकू शकता तुम्ही. तर माझ्याकडे जे अवेलेबल होते आणि झटपट करायचं होतं मला, म्हणून मी हा ऑप्शन निवडला आणि मी एवढंच साहित्य घेतलं. खूप अगदी बाकीचं काही मी शोधत बसली नाही, कारण मला पटकन करायचे होते लाडू. तर मी थोडंसं तूप टाकलं आहे आणि आज मी जे लाडू केलेत ना त्याच्यामध्ये मी तुपाचं प्रमाण खूप कमी केलेलं आहे. हा जेव्हा मी सुरुवातीला हे 1 चमचा जे तूप टाकलं ना तेवढंच तूप टाकलं आहे मी. नंतर मी त्याच्यामध्ये तूप वापरलंच नाही, कारण बऱ्याच वेळा जे आपण डिंक वगैरे तळतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप तेलाचा वापर होतो आणि कधी कधी काय होतं, तेलाचं म्हणण्यापेक्षा तुपाचा वापर होतो जास्त. तेलात तर आपण तळत नाही, तुपाचा वापर खूप जास्त होतो. काही जणांना तूप आवडत नाही आणि मला ना खूप जास्त असं तूप नाही आवडत, म्हणजे असं त्याचा खूप असा स्मेल आलेला किंवा खाताना तूप खूप लागलेलं मला नाही आवडत. तर मी थोडंच तूप टाकते, अगदी खूप जास्त असं तूप टाकत नाही. मखाणे पण भाजून घ्यायचे. जे जे आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे हे छानपैकी भाजून घ्यायचं, म्हणजे पदार्थ आपला खूप चांगला जास्त दिवस टिकतो. म्हणून मखाणे पण कुरकुरीत करून घेऊ, कारण कुरकुरीत केले ना की ते मिक्सरला छान असे फिरले जातील. कारण आपल्याला या सगळे जे काही पदार्थ घेतलेत हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे, त्याची एक जाडसर अशी आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आणि मग मळून घ्यायचे. जेव्हा माझ्याकडे घरात ना रेडीमेड पावडर केलेली असते, म्हणजे ड्रायफ्रूट पावडर जी मी घरी बनवते ती जर केलेली असेल तर तीच मी थोडीशी टाकते याच्यामध्ये, म्हणजे बाकीचं वेगळं ॲडिशनल मला काही टाकायची गरज नसते. पण जेव्हा ती नसते तेव्हा मग मी असेच बदाम वेगळे, काजू वेगळे, असं सगळ्या सुकामेवा वेगवेगळ्या घेत असते. एका साईडला हे थोडंसं थंड होतं आहे तोपर्यंत आपली भेंडी भाजून झालेली आणि ती ऑलमोस्ट थंड पण होत आलेली आहे. तर ही मी या भांड्यामध्ये भरून ठेवते आणि तुम्ही बघू शकता याचा बुळबुळीतपणा अगदी निघून गेलेला आहे, कुठेच नाही. आणि ही अगदी करपलेली पण नाही, आणि खूप जास्त करपली ना की त्याची साईज अगदी छोटी होऊन जाते. त्याच्यामुळे भेंडी कापतानाच थोडीशी मोठी कापावी, म्हणजे ती अशी अख्खी अख्खी दिसते. भाजीमध्ये पण तुम्हाला अख्खी अख्खी दिसेल आणि सारामध्ये पण ती देखील अख्खीच व्यवस्थित दिसेल. आता जे आपण सगळं भाजून घेतलेलं ते सगळं मला आता थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. याच्यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही थोडीशी वेलची पावडर टाका किंवा अख्खी वेलची टाकले तरी चालेल. आता माझ्याकडे जी वेलची पावडर केलेली होती थोडीशी तीच मी टाकले, मिक्स केलं आहे. आणि शेंगदाणे पण याच्यामध्ये मिक्स केले. तुम्ही ते सोलून टाकले तरी चालतात शेंगदाणे, किंवा नाही सोलले तरी देखील चालतील. आता हे मिक्सरला छानपैकी आपल्याला ना बारीक करून घ्यायचं. अगदी खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप अगदी जाडसर पण नाही, कारण खूप जाडसर ठेवलं तर लाडू वळता येणार नाही. त्याच्यामुळे ते थोडेसे अगदी थोडंसं बारीक असं ठेवायचं. आज तुम्हाला इथे मी डाळिंब कसं सोलते झटपट ते देखील मी शेअर करते. एकाच साईडने सुरीने त्याला गोल असं छानपैकी कापून घ्यायचं आणि वरच्या देठाला थोडंसं तुम्ही प्रेस केलं ना की ते अगदी इझिली व्यवस्थित निघालं जातं, कुठेही एक्स्ट्रा कट होत नाही. आणि ज्या 4 रेषा असतात ना, बरोबर त्या 4 रेषांना चारी साईडने आपण कट करून घ्यायचं. आणि जर तुम्ही थोडंसं त्याला प्रेस केलं ना तर त्या चारी साईडने 4 तुकडे आपोआप होतात. आणि अशा पद्धतीने आपलं डाळिंब लवकर सोललं जातं, कारण बऱ्याच वेळा डाळिंब पण सोलायला आपल्याला जमत नाही. ॲक्च्युली माझ्याकडे आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये पण बसतो ना असं काही फ्रूट्स वगैरे खायला दुपारच्या वेळेस लंच टाईममध्ये, तेव्हा ही सगळी फळं सोलण्याचं काम माझ्याकडेच असतं, कारण माझ्याकडे वेगवेगळ्या ट्रिक्स असतात की पटकन कशा सोलल्या जातात. तर एका साईडला आपला मका आपण भाजायला ठेवला आहे. नेहमी आपण बॉईल करून घेतो, पण थोडासा भाजला ना की त्याची टेस्ट अजून थोडी वेगळी लागते. आणि आज हे असंच एक हेल्दी काय म्हणू शकता तुम्ही,
हेल्दी ताट तुम्हाला मी देणार आहे. ताट म्हणण्यापेक्षा ताटासमधलेच हा एक पदार्थ जरी असेल ना तरी पोट अगदी खूप मस्त असं हेवी असं भरून जाईल आणि जेवलात नाही ना तरी देखील ह्याने प्रोटीनने खूप छान असं भरभरून असेल हे. तर हे सगळे दाणे माझे सोलून झालेले आहेत. ते आता मी साईडला ठेवते कारण मके आहेत ते पण गरम आहेत, ते पण थंड व्हायला पाहिजे. आता आपण लाडू वळण्यासाठी पाक तयार करून घेऊया आणि मिक्सरला बघू शकता तुम्ही ही पूड करून एवढं सगळं सारणाचं झालेलं आहे. आता दाणे आपले थंड होत आहेत तोपर्यंत आपण पाक तयार करून घ्यायचा आहे. पाक तयार करण्यासाठी अगदी असं काही खूप पाक करायची गरज नसते. इथे मी अंदाजाने, का तर मला अंदाज माहिती आहे त्याच्यासाठी म्हणून मी तेवढ्या याने मी गूळ घेतलेला आहे आणि मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. जर 1 वाटी गूळ असेल तर त्याला पाव वाटीपेक्षा पण कमी थोडंसं, म्हणजे गूळ विरघळेल त्याच्यामध्ये पाण्यामध्ये, एवढंच आपल्याला पाणी ओतायचं आहे. जास्तीचं पाणी घ्यायचं नाही. आणि सगळं एकत्र मिक्स झालं ना म्हणजे अगदी 1 तारी पाक किंवा 2 तारी पाक असं पण आपल्याला काहीही करायचं नाही. फक्त मिक्स झालं, त्याला एक उकळी आली की हा जेवढा पाक आहे हा सगळा पाक आपल्याला या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचं. थोडंसं गरम असताना तुम्ही चमच्याने मिक्स करून घ्या आणि मिक्स करून झाल्यानंतर हाताने व्यवस्थित नीट त्याला दाबून दाबून तुम्ही लाडू वळून घ्यायचे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत, त्याचबरोबर याच्यामध्ये खोबरं आहे, त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स आहे आणि थोडंसं आपण तुपामध्ये हे ऑलरेडी भाजलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं, या सगळ्या पदार्थामुळे ऑलरेडी थोडासा तेलकटपणा त्याच्यामध्ये असतो. त्याच्यामुळे लाडू अगदी इझिली वळले जातात. खूप आपल्याला कष्ट घ्यावे लागत नाही. कारण जसं रव्याचे लाडू वळताना बऱ्याच वेळ असं होतं की ते फसफसले जातात, आपल्याला पटापट ते लाडू करता वळता येत नाहीत. तर ह्या बाबतीत असं होत नाहीत, पटकन होतात. आणि हा 1 लाडू आणि त्याच्याबरोबर सकाळी 1 ग्लास दूध असा जर नाश्ता तुम्ही रोज केलात ना तर तो खरंच तुमच्या शरीरासाठी खूप उपयोगाचा असेल. घरातून निघताना मी तुम्हाला एकच सांगेन, नेहमी हेल्दी खाऊनच निघायचं. कधीही उपाशी पोटी निघू नये. कारण सकाळी ना आपली इम्युनिटी पॉवर खूप लो झालेली असते. त्याच्यासाठी असं काहीतरी हेल्दी खाणं घरातून खाऊन निघणं हे खूप गरजेचं आहे आणि हा त्याच्यासाठी एक चांगला रामबाण उपाय असू शकतो. आता हे जवळपास एवढ्या याच्यामध्ये माझे एवढे लाडू झालेले आहेत आणि हे मला पुढच्या गुरुवारसाठी पण होतील. आता याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने जे मी तुम्हाला सांगितलंय ताट कसं तयार करायचं, की इथे मी मका घेतलेला आहे, त्याच्यामध्ये डाळिंब घेतलेलं आहे, थोडंसं पनीर मी बारीक चिरून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे. याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार मसाले टाका, थोडंसं जिरं पूड टाका, थोडीशी तुमच्याकडे जर ब्लॅक पेपर पावडर असेल तर ब्लॅक पेपर टाका, थोडासा चाट मसाला टाका, थोडासा मीठ आणि वरून थोडंसं लिंबू पिळायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा कोबी याच्यामध्ये खूप सुंदर लागतो आणि बारीक गाजर पण तुम्ही याच्यामध्ये बारीक किसून टाकलं ना तर ते देखील खूप छान लागतं. मिक्स करायचं आणि मस्तपैकी हा संध्याकाळचा किंवा सकाळचा खाल्लात तर अगदी बेस्ट आहे. संध्याकाळचा खाण्यापेक्षा तुम्ही सकाळी खाऊ शकता. आणि ज्यांना काय बोलतात ना डाएट करायचं त्यांच्यासाठी हा परफेक्ट अशी मी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. लाडू जे काही झालेले ते मी आता डब्यामध्ये भरून घेते आणि ऑलमोस्ट आता माझं सगळी उद्याची प्रिपरेशन झालेली आहे. आता मला जेवणाच्या तयारीला लागायचं आहे. कारण हे सगळं आता आवरून झाल्यानंतर अजून भांड्यांचा पण पसारा माझ्याकडे पडला आहे. भांडी घासून घेणार आणि मग जेवणाच्या तयारीला सुरुवात करणार. तर असं हे जे आज हेल्दी बाउल तुम्ही म्हणू शकता जो मी तुमच्यासाठी स्पेसिफिकली घेऊन आलेली, म्हणजे म्हटलं खूप असा छान असा हेल्दी आणि हा मुलांच्या डब्यांसाठी पण चांगला ऑप्शन आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलंय आणि मी आता खाऊन बघते. मस्त. हा आता मी जेवणाच्या आधी आता मी खाऊन घेणार, नंतर मी जेवणाला सुरुवात करणार आहे. तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून म्हटलं आज शेअर करू. आणि असंच एक बाउल भरून सचिनला देणार, म्हणजे त्याचा वेगळा असतो आणि माझा वेगळा असतो. आता हा आता बघू शकता तुम्ही. आणि याच्यामध्ये तुम्ही थोडेसे कोबी गाजर पाहिजे असेल तर सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ऍड करू शकता. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये स्पायसेस पण मिक्स करू शकता. तर खूप छान झालंय. आता मला पण भूक लागली तर आता हे मी खाऊन घेणार आणि मग माझं जे जेवण आहे ते करणार आहे. नंतर मग ब्लॉगची वगैरे कामं चालूच असतात. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आजच्या ब्लॉगसाठी तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेल. तोपर्यंत मी हे सलाड एन्जॉय करते.
आणि तुम्ही देखील हे नक्की ट्राय करून बघा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.